ओम नमो भगवते वासुदेवाय। 5व्या स्कंधाला सुरुवात करताना राजा शुक महामुनींना विचारतोय, देवव्रतो भागवत आत्मा राम कथम मुने ग्रहे रमत जन्मूल कर्मबंध हराभव। महाराज, हे राजा प्रियव्रत अतिशय थोर असे भगवत भक्त होते आणि आत्मारामही होते, भागवतही होते आणि आत्मारामही होते। मग असं असताना त्यांना गृहस्थाश्रमामध्ये प्रेम कसं निर्माण झालं, आवड कशी निर्माण झाली, की त्या गृहस्थाश्रमामध्ये गुंतून माणसाला आपल्या स्वरूपाची विस्मृती होते, आपण कोण आहोत हे आठवेन असं होतं आणि तो पुन्हा कर्मबंधामध्ये बांधला जातो। नन मुक्त संगानां तादृशानां द्विजर्षभ ग्रहेशोभिनिवेशोयम पुंसां भवितुमर्हति। कारण म्हणाले, निश्चितच आहे की असे जे निसंग महापुरुष असतात त्यांना कुठल्याही प्रकारे संसारामध्ये गृहस्थाश्रमामध्ये अभिनिवेश निर्माण होणं हे केव्हाही योग्य नव्हे, चांगलं नव्हे। याचं कारण ज्यांचं चित्त पुण्यकीर्ती अशा भगवान श्रीहरींच्या पवित्र चरणाची शीतल छाया तिथं आश्रय घेऊन शांत झालेलं आहे, त्या महापुरुषांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे कुटुंब, परिवार, पत्नी, मुलं यांच्याबद्दल आसक्ती असत नाही, निर्माणच होऊ शकत नाही। तेव्हा हा जो माझ्या ठिकाणचा एक मोठा संशय आहे, हा आपण दूर करावा की महाराज प्रियव्रतांनी स्त्री, घर आणि पुत्राधिक यांच्यामध्ये आसक्त होऊन सुद्धा कशा प्रकारे सिद्धी प्राप्त केली आणि त्यांच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णांच्या बद्दल अविचल अशी भक्ती तरी कशी निर्माण झाली, हे सगळं सांगताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की हा जो 5वा स्कंध आहे, हा 5वा स्कंध स्थिती वर्णन करणार आहे। वर्णांची जी 10 लक्षणं सांगितली आहेत, सर्ग, विसर्ग, स्थान, पोषण, उतय वगैरे, त्यातला हा स्थान वर्णन करणारा सर्ग आहे। ह्या सर्गामध्ये, स्कंधामध्ये पुढे भूगोल, खगोल, स्वर्ग, नरक इत्यादी अनेक वर्णन येणार आहेत आणि हे सगळं ज्याच्या आधारावर स्थिर आहे, स्थित आहे आणि या सर्वांमध्ये ज्याची पूजा केली जाते तो एकमात्र भगवंतच आहे। महर्षी व्यासाने इथे प्रियव्रताला भागवत आणि आत्माराम अशी 2 विशेषणं वापरलेली आहेत। वास्तविक दोन्हीचा अर्थ एकच आहे, पण सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर त्वम पदार्थाच्या प्राधान्यानं ते आत्माराम होते आणि तत्पदार्थाच्या प्राधान्यानं प्रियव्रत हे भागवत होते। आपल्याला एक महावाक्य माहिती आहे, तत्त्वमसि। तत् म्हणजे ते परब्रह्म आणि त्वम याचा अर्थ तुझ्या सकट आजूबाजूला पसरलेलं, दिसणारं, भासणारं, जाणवणारं हे सगळं विश्व। तेव्हा ह्या सगळ्या विश्वाच्या ठिकाणी तोच एक भरलेला आहे, अशी ज्यांची ठाम बुद्धी झाली ते आत्माराम आहेत आणि ते जे काही आहे ते मीच आहे अशी ज्यांची बुद्धी झाली ते भागवत आहेत। एरवी भागवत आणि आत्माराम दोन्हींचा अर्थ एकच आहे की जे सर्वत्र भगवंताला बघतात। तेव्हा अशा या भागवत आणि आत्माराम असलेल्या प्रियव्रताच्या बाबतीत सांगताना शुकदेव म्हणाले की बरोबर आहे, तू म्हणतोस ते अगदी योग्य आहे, बरोबर आहे तुझं। ज्यांचं चित्त पवित्र कीर्ती अशा भगवान श्रीहरींच्या
अतिशय मधुर अशा चरणकमल मकरंदाच्या रसामध्ये मग्न आहे, त्या मकरंदाचा मधाचा आस्वाद घेण्यामध्ये मग्न आहे. त्यांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची विघ्नाची बाधा अडचण निर्माण करू शकत नाही, अडथळा निर्माण करू शकत नाही. आणि तरी सुद्धा भगवत भक्त अशा परमहंसांचा प्रिय असलेले हे जे भगवान वासुदेव आहेत, त्यांच्या कथा श्रवणरूपी परम कल्याणमय मार्गाला ह्या विभूती कधी सोडून जात नाही. राजा राजकुमार प्रियव्रत अतिशय मोठे थोर भगवत भक्त होते आणि देवर्षी नारदांच्या आश्रमात राहून त्यांनी त्यांची भरपूर सेवा केलेली आहे. आणि त्या सेवेचा परिणाम म्हणून सहजच त्यांना परमार्थ तत्वाचा बोधही झालेला होता. ब्रह्मसत्राची दीक्षा घेऊन निरंतर त्या परब्रह्माचा अभ्यास करत करत त्यांनी जीवन आपलं घालवलं. तसाच नियम त्यांनी स्वीकारलेला होता. आणि अशा वेळेला त्यांचे वडील स्वयंभू म्हणू जेव्हा त्यांच्या समोर आले आणि त्यांनी सांगितलं की पृथ्वी पालनासाठी शास्त्रांनी जे सांगितलंय अशा श्रेष्ठ गुणांनी परिपूर्ण असा तू आहेस, तेव्हा ह्यापुढे आता तुला हे राज्य सांभाळायला पाहिजे. वडिलांची आज्ञा तर झाली, परंतु अखंड समाधी योगामध्ये रत असलेल्या आपली सगळी इंद्रिय आणि आपल्या सगळ्या क्रिया या भगवान वासुदेवांच्या चरणी अर्पण केलेल्या या प्रियव्रतांना परिस्थिती अशी झाली की एकीकडे वडिलांची आज्ञा तिचं उल्लंघन करता येत नाही आणि त्याच वेळेला हा जो स्त्री पुत्रादी असत असा प्रपंच आहे त्याचा स्वीकारही करता येत नाही. कारण हा राज्याधिकार जर घेतला तर आत्मस्वरूप जे ह्या स्त्री पुत्रादी प्रपंचानं झाकलं गेलेलं आहे ते माझ्या या साधनेमध्ये अडचण निर्माण करेल आणि राज्याच्या आणि कुटुंबाच्या ह्या सगळ्या चिंतांमध्ये मी फसला जाईन, अडकला जाईन आणि परमार्थ तत्व जे आहे ते दृष्टीआड होईल, त्याला मी विसरून जाईल. आणि म्हणून लगेच काही त्यांनी त्या आज्ञेचा स्वीकार केला नाही. मग पुढे काय झालं पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.